रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण वेगळी कोणतीही रेसिपी न बघता आपण रोज ज्या चपात्या बनवतो त्या चपात्या जास्त मौसूद होण्यासाठी कोणत्या टिप्स वापराव्यात, अगदी कणिक मळण्यापासून ते चपाती भाजण्यापर्यंत मी तुम्हाला परफेक्ट अशी रेसिपी दाखवणार आहे। तर बघा, एकदा मुठीमध्ये मावेल इतपत आपली चपाती चांगली छान झालेली आहे। आणि ही एकच चपाती नाही तर सगळ्या ज्या चपात्या आहेत त्या एकसारख्या व्हाव्यात आणि त्या सगळ्या चपात्या मौसूद व्हाव्यात, त्याला भरपूर सारे पदर सुटावेत किंवा आपली चपाती अगदी काठापर्यंत फुगलेली असावी, जेणेकरून त्या चपाती खाताना बघा बऱ्याच लोकांना काठ सेपरेट करण्याची सवय असते। तर अशा चपात्या आपल्या होऊ नये, कडक चपात्या होऊ नये, दुसऱ्या दिवशी सुद्धा मौसूद अशा चपात्या राहण्यासाठी आपण कणिक कशी भिजवावी किंवा चपात्या कशा कराव्या याबद्दलचा डिटेल व्हिडिओ आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले। तर बघा, आपली चपाती किती छान दिसत आहे, त्यासोबतच त्याला भरपूर सगळ्या लेयर सुद्धा सुटलेल्या आहेत आणि ही चपाती जी आहे ती आतपर्यंत अतिशय मऊसूत अशी भाजलेली आहे आणि कडेपर्यंत अगदी पूर्ण चपाती मी तुम्हाला तोडून दाखवते। तर अगदी काठापर्यंत ही चपाती छान फुगलेली आहे आणि एकसारखी मऊसूत अशी झालेली आहे। चपात्या करत असताना कोणत्या बारक्यासारख्या गोष्टींची आपण काळजी घ्यायला हवी, जेणेकरून आपली जी चपाती आहे ती अगदी लुसलुशीत होईल। आपण जेव्हा डब्यामध्ये चपाती देऊ मुलांच्या, तर ती चपाती अगदी मौसूद असेल तर नक्कीच मुले ती चपाती संपवून येतील। याशिवाय आपली जेव्हा संध्याकाळची चपाती उरते तर ती आपण सकाळी खाल्ली तरी देखील ती अगदी मौसूद तशीच राहील। यासाठी आपण काय करावं याबद्दलही मी तुम्हाला माहिती देणार आहे। तर बघा, प्रत्येक तुकडा जो आपण चपातीचा तोडलेला आहे तो प्रत्येक तुकडा अगदी मौसूर आहे आणि अगदी काठापर्यंत बघा ही चपाती छान फुगलेली आहे, याला पदर सुटलेले आहे। त्यामुळे अशी चपाती वातड न होता ही चपाती पूर्ण संपेपर्यंत मौसूद राहते। तर सर्वात आधी आपण पाहूयात कणिक कशी भिजवायची। कणिक भिजवत असताना तुम्ही खोलगट असं एखादं भांडं घ्या, म्हणजे कणिक बाहेर व्यवस्थित सांडली जात नाही आणि कणिक छान भिजवता येते आणि आपल्याला जोर देऊन ही कणिक मळता देखील येते, जास्त हात देखील खराब होत नाहीत। तर बघा, बऱ्याच जणांना पीठ न चाळता चपाती करण्याची सवय असते, कारण की आपण जेव्हा दळून आणू तेव्हा चपातीचं पीठ हे अगदी बारीक असं दळून आणतो, तरी देखील आपण चपातीचं पीठ एकदा चाळून घ्यायचं। एकदा तुम्ही चाळून घेतलं ना तर हे पीठ जे आहे ते अगदी मोकळं होऊन जातं, यामुळे आपली चपाती जास्त मऊ होण्यात आणि फुगण्यासाठी देखील मदत होते। तर बघा, आपल्याला जेवढी हवे तेवढी आपण कणिक घ्यायची आहे, त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता आपण कणिक मळायला घेऊया। कणिक मळत असताना त्यामध्ये पहिल्यांदा अगदी थोडं थोडं पाणी घालून आपण ही कणिक अगदी पुढच्या बोटाने व्यवस्थित मिक्स करून मळून घेऊया, म्हणजे पुढच्या बोटाने ही कणिक पूर्णपणे ओली करून घ्यायची आणि त्यानंतरच आपण ते पूर्ण हाताने कणिक मळून घेणार आहोत। तर बघा, ओली करून कणिक घेतलेले उरलेले पीठ देखील आपण त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घेणार आहोत। गहू छान क्वालिटीचे असतील तर चपात्या ह्या मौसूद होतात, परंतु जे नॉर्मल गव्हाचं पीठ असतं, नॉर्मल जे गहू असतात त्यापासून बनवलेल्या पिठाचं किंवा आपण विकत आटा आणतो त्याच्या देखील चपात्या मौसूद होण्यासाठी तुम्ही ह्या सगळ्या टिप्स वापरू शकता। तर माझे इथे नॉर्मल गव्हाच्या चपात्या आहेत, यासाठी कोणताही स्पेशल गहू मी वापरलेला नाही आणि चक्कीतून बारीक दळून आणलेलं आहे। पिठाचा गोळा बनवून घेतल्यानंतर बघा, त्यामध्ये आपण पहिल्यांदा पिठाचा गोळा बनवून घ्यायचा थोड्या थोड्या पाण्याने, त्यानंतर आपण त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे अशा पद्धतीने आपण मुठीच्या साहाय्याने मळून घेणार आहोत। पहिल्यांदा फक्त कठीण गोळा बनवायचा, त्यानंतर पाणी घालून असं मळून घेतलं तुम्ही पीठ तर हे सैलसर देखील होईल आणि चिकटणार देखील नाही। तर बघा, पीठ मी तर सैलसर मळून घेतल्यानंतर त्याला जास्त काही केलं नाही, झाकून ठेवलेलं आहे 10 मिनिटं। तर पीठ भिजायला लागतं, पीठ तुमचं भिजल्यानंतर हे जी कणिक आहे त्याच्या चपात्या मौसूद होतात। तर बघा, 10 मिनिटं मी कणिक भिजून घेतलेली आहे। भिजल्यानंतर ओल्या हाताने मी ही कणिक पुन्हा मळून घेणार आहे। तर तुम्ही हवं तर यामध्ये थोडंसं तेल घालून देखील कणिक मळू शकता, हाताला थोडंसं तेल लावून पुन्हा एकदा कणिक मळली तरी देखील मौसूद होईल, पण मी जास्तीचा तेलाचा वापर केला नाही। तर बरेच लोक म्हणतात कणकीमध्ये तेल घातल्यामुळे चपात्या या मौसूद होतात, तर असं काही नाही। मी इथे तेलाचा अजिबात वापर केलेला नाही, तेलाचा वापर न करता इथे मी कणिक मळून घेतलेले। तर बघा, अगदी पेढ्यासारखी मऊ अशी आपली कणिक तयार आहे। तर आता याचे आपण गोळे करून घेऊया।
सांगितलेल्या पद्धतीने पहिल्यांदा तुम्ही कणकीमध्ये थोडंसं पाणी घालून ती कणिक घट्टसर करून घट्ट गोळ्याला पुन्हा पाणी ओतून पातळ केला तर तो गोळा जेव्हा पातळ असतो तर त्या पातळ कणकीची देखील तुम्ही व्यवस्थित चपाती लाटू शकता। ही चपाती लाटता येईल तर तुम्ही पहिल्यांदाच कणिक पातळ केली तर त्या चपातीच्या चपात्या बनवता येणार नाही। त्यासाठी कणिक भिजवत असताना पहिल्यांदा घट्टसर बनवायची, त्यानंतर त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून तुम्ही पुन्हा सैलसर अशी कणिक बनवून घ्यायची। आता तुम्हाला हवे त्या आकाराचे तुम्ही त्याचे गोळे बनवून घेऊ शकता। तुम्हाला जर एकासोबत एक चपाती लाटता येत असेल तर संपूर्ण पिठाचे गोळे बनवून घ्या, नाहीतर तुम्हाला जर एक चपाती बनवून पुन्हा एक चपाती बनवून ती भाजावी लागत असेल तर उरलेले पीठ तुम्ही झाकून ठेवू शकता, म्हणजे ते पीठ कडक होणार नाही। चपाती बनवत असताना तुम्ही पोलपाटाच्या खाली एखादा टॉवेल किंवा एखादं कापड टाका, जेणेकरून चपाती लाटत असताना पोलपाट हे हललं नाही पाहिजे, म्हणजे आपण घट्ट पोलपाट असेल तर आपण चपाती व्यवस्थित लाटू शकतो। त्यानंतर तुमच्या सवयीचं तुम्ही बेलन घेऊ शकता, छोटं बेलन घेतलं तर तुम्ही हलक्या हाताने चपाती लाटू शकता। चपाती बनवत असताना पहिल्यांदा पिठाचा गोळा कणकेचा गोळा पिठामध्ये बुडवून घेतलेला आहे, त्यानंतर त्याची आपण एक लाटी बनवून घेणार आहोत आणि त्याला तेल लावून घेणार आहोत। तर इथे मी 3 पदरी दुमडून चपाती कशी करायची ती दाखवत आहे। तुम्ही हवं तर आपण मोदकासाठी किंवा आपण मध्ये पीठ लावून त्याचा एक गोळा किंवा एक गाठोडं बनवल्यासारखं तुम्ही करू शकता। तर तुम्हाला अजिबातच चपाती लाटता येत नसेल तर तसं बनवलं तरी देखील चालेल, पण अशा पद्धतीने तुम्ही तेल लावून घेतलं तर त्या चपात्या जास्त फुगतात। तर बघा मोठी एक लाटी बनवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये तेल लावून आपण ते दुमडून पुन्हा एकदा तेल लावून घेतलेलं आहे। तर आता आपण ही एकदाच पिठामध्ये बुडवून घेणार आहोत। चपाती लाटत असताना जास्त पिठाचा वापर करू नये, जास्त पिठाचा वापर केला तर चपात्या ह्या कडक होतात, फुगतील चपात्या, परंतु त्या काही वेळानंतर कडक दिसतील। अशी त्रिकोणी चपाती बनवताना पहिल्यांदा ज्या बाजूने दुमडलेली आहे त्या बाजूने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही लाटून घ्या आणि पुन्हा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे चारू बाजूने आपण पहिल्यांदा गोलाकार बनवून घेणार आहोत आणि त्यानंतर ही चपाती व्यवस्थित लाटून घेणार आहोत। चपाती लाटत असताना ती आलटून पालटून दोन्ही बाजूने लाटून घ्या, म्हणजे चपातीला सेम आकारात दोन्ही बाजूनी पदर सुटतात। एकाच बाजूने तुम्ही जर चपाती जास्त वेळ लाटली तर ती चपाती एका साईडून त्याला पदर सुटतात आणि एका साईडने ती चपाती कडक होते। त्यासाठी आपण आलटून पलटून चपाती लाटायची। चपाती लाटत असताना पहिल्यांदा तुम्ही चपातीच्या मध्यभागी लाटायचं आहे आणि त्यानंतर अगदी हलक्या हाताने तुम्हाला फक्त काठावरती चपाती लाटायची आहे। चपाती लाटत असताना तुम्ही खूप जोरात किंवा दाबून चपाती लाटली तर ती चपाती जास्त फुगत नाही। चपाती लाटत असताना अगदी हलक्या हाताने चपाती लाटावी। चपाती भाजत असताना ती मोठ्या गॅसवरतीच भाजावी, कारण की कमी गॅसवरती भाजलेली चपाती ही कडक होते। त्यासाठी आपण चपाती भाजत असताना मोठ्या गॅसवरती भाजावी। तव्याला चपाती चिटकत असेल तर पहिल्या चपातीला तेल लावू शकता। अशा प्रकारे चपातीला थोडेसे बुडबुडे आले की आपण ही चपाती पलटवून घेणार आहोत। इथे मी तेलाचा कमीत कमी वापर केलेला आहे। तुम्ही हवं तर पहिल्यांदा तव्याला तेल लावलं तर पहिली चपाती ही छान होईल। तर बघा ही पहिली चपाती आहे, आपण पलटवून घेतलेली आहे। चपाती भाजत असताना ती जास्त प्रमाणामध्ये भाजायची नाही, जिथून हवा जात आहे त्या ठिकाणी तुम्ही थोडंसं उलताना दाबून धरलं तर चपाती पूर्ण फुगेल। तर चपातीला तेल लावून घेऊया। चपाती भाजत असताना ती जास्त वेळ एकाच बाजूला पडता कामा नये आणि जास्त वेळ अलटपलटही करायची नाही, अगदी 2 ते 3 वेळा आपण चपाती भाजून घेऊया। काही जण चपाती खूप कमी भाजतात, परंतु मला इथे जास्त भाजलेली चपाती आवडते, कारण की कमी भाजलेली चपातीमुळे जास्त ॲसिडिटी देखील होते। त्यासाठी आपण व्यवस्थित चपाती भाजून घेतली तर ती पचायलाही अगदी सोपी पडते। तर बघा इथे आपली अगदी लुसलुशीत अशी चपाती तयार आहे। तर यानंतरची नेक्स्ट टिप्स नवीन शिकणाऱ्या मुलींसाठी सांगू शकते, कारण की अशा प्रकारे जर पातळ कणकीची चपाती तुमच्या पोळपाटाला चिटकत असेल तर एखादं कापड, सुती रुमाल किंवा एखादं कापड तुम्ही पोळपाटाला बांधून घ्या, म्हणजे तुम्हाला पीठ हे कमी वापरता येईल। जेव्हा आपण कापड पोळपाटाला बांधतो त्यावेळी जास्तीचं जे पीठ आहे ते कापडामध्ये जातं आणि आपल्या चपातीला जास्त पीठ राहत नाही, आणि जेव्हा कणकेला जास्त पीठ राहत नाही त्यावेळेस ती चपाती जास्त मऊसूत होते। आपण जर चपाती बनवताना जास्त कोरडं पीठ वापरलं तर ती चपाती ही कडक होते। त्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने रुमाल वापरून ट्राय करू शकता, कारण की जेव्हा आपण थोडीशी पातळ कणिक बनवू तर त्यावेळेसच चपात्या आपल्या जास्त मऊसूत होतात। तुम्ही जर खूपच घट्टसर कणिक मळाली तर त्याचा चपात्या या जास्त मऊसूत होत नाही।
तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पहिल्यांदा अशा दुमडलेला आहे त्या बाजूला घेऊन नंतर सर्व बाजूला लाटून चपाती गोलाकार करून घेऊया। तर रुमालावरती तुम्ही चपाती लाटल्यामुळे त्याला पीठ हे कमी लागतं। तुम्हाला जर येत नसेल, तुम्ही जास्तीचं पीठ लावलं तर ते जास्तीचं पीठ देखील रुमालाला लागून जातं आणि आपली चपाती ही अगदी मौसूद बनण्यासाठी मदत होते। चला तर मग दुसरी चपाती देखील आपण भाजून बघूया। चपाती बनवत असताना आपण जेव्हा चपाती तव्यामध्ये टाकू तर ते पटकन लगेच उलटायची नाही। जेव्हा त्याला थोडेसे बुडबुडे येतील तेव्हा चपाती उलटवायची, म्हणजे ती व्यवस्थित भाजली जाते, लगेच भाजली जाते आणि अशी चपाती ही जास्त कडक देखील होत नाही। तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही बाजूनी चपाती व्यवस्थित भाजून घ्यायची आहे। चपाती बनवत असताना अशा छोट्या मोठ्या गोष्टींची काळजी घेतली तर नक्कीच तुम्हाला चपात्या या मौसूद अशा बनवता येतील। तर इथे बघा, आपल्या सगळ्या चपात्या तयार आहेत। व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे आवर्जून सांगा। चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद।